जय श्रीकृष्ण मित्रांनो, आज आम्ही संध्याकाळच्या वेळेस आलो हॉस्पिटलमध्ये. कारण आम्ही गेलो होतो भाडगावला आजीला बघण्यासाठी. कारण आजीची तब्येत जरा खराब होती म्हणून फोन आला होता, म्हणून आम्ही लगेच गावाला गेलो होतो. आणि आता सध्या आम्ही आहे हॉस्पिटलमध्ये. आणि हे बघा, आई आणि यशोदाची आई कसे बोलत आहेत, गप्पा मारत आहेत छानपैकी. आणि यशोदा पण आराम करते, बाजूलाच बाळ पण आहे, ते पण आराम करते. आणि आता आम्ही आलो खरं तर डब्बा घेण्यासाठी, कारण दुपारी डब्बा देऊन तसंच आम्ही भाडगावला गेलो होतो. आता डब्बा घेऊन लगेच आम्ही निघणार आहेत घरी. चला, झालं छानपैकी. बाळाला बघितलं, बाळ छान आहे, आई छान आहे. आता परत निघूया आपल्या घरी. बाळाची प्रतीक्षा करतात सगळेच. लवकरच बाळ मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. सर्व काही व्यवस्थित आहे. तर आता आपण निघूयात घरी, कारण खूप उशीर झालेला आहे आज. चला, आपण घरी आलोय. आता बनवूया गरमागरम साबुदाण्याची खिचडी. आणि दही आहे, केळी आहे, काय खाऊ वाटेल ते खाऊन आराम करायचा आहे. आकाशला चिक्कू आहेत खायला. तुझ्या आजची साबुदाण्याची खिचडी पण आवडते मला. छान होते ना? हो, मी सकाळी उकडून ठेवले होते आकाश. साबुदाणा भिजवून. मला शेंगदाणे वाटून देशील काय? हो, देतो ना. दे जरा. आता सगळं मला शिकव, एक काय काय करायचं ते. अरे शेंगदाणे वाटून दे. तुला शिकव म्हणजे काय, जेवण बनवणार आहेस का? हळूहळू करशील, पण कर. सगळ्याच गोष्टीमध्ये ट्रेंड एकदम. हा, कर. बरं झालं सकाळीच तयारी करून ठेवली होतीस तू सगळी. मग आता आल्यास किती कंटाळा येतो माहितीये? हो, खूप कंटाळा येतो. चल, तुझ्या आजची साबुदाण्याची खिचडी तू कशी बनवतेस ते आपण दाखवूया थोडक्यात, है ना, शॉर्टमध्ये. मला शेंगदाणे वाटून दे. ठीक आहे. आता काय करते तू? मी बटाटे कापून घेते. मला साबुदाण्यामध्ये बटाटे आवडतातच. ओके. यशोदाला अजिबात आवडत नाही. तिला बटाटा साबुदाण्यामध्ये आवडत नाही, तरी पण ती माझ्यासाठी भरपूर टाकते. ठीक आहे. काय करते साई? अरे दुधात जरा विरजण टाकते. ही साय आहे दुधावरची. तूप बनवण्यासाठी का? हा. अच्छा. तर याच्या जरा असं टाकावं लागतं विरजण, म्हणजे त्याचं दही होतं. हां हां. आंबट टाकल्याशिवाय ते होत नाही बरोबर. हां. हे बघू शकता. आता मी आईला शेंगदाणे वाटून दिलेले आहेत मिक्सरमधून. आईला थोडीशी मदत करतोय मी आज, कारण खूप थकलो आहे आम्ही दोघं पण. यशोदा नसल्यामुळे सगळे कामं करावं लागतात आईलाच. चला बघूया आई कशी साबुदाणा बनवते. हे बटाटा कापून घेतला आईने. हे साबुदाणा भिजवून ठेवला होता सकाळीच. आणि हे शेंगदाणे वाटून घेतलेत आत्ता. तेलामध्ये बटाटे फ्राय करून घेऊया आपण, बरोबर नाही? हो हो. हे काय करते साई? अशा 2 तुकडे करून टाकते. तुला आवडले तर खा, नाही तर काढून टाक. मग बारीक केलं तोंडात गेली की तू चू करून बसतो. म्हणून मी तुझ्यासाठी मोठे टाकले. बटाट्याचे मस्त फ्राय केले ना, त्याच्यात शेंगदाणे आणि बटाटे, मिरची असे नुसतेच खायला पण मला आवडतात. म्हणजे आम्हाला बटाटे आवडतात. कोणाला नाही आवडत त्यांनी नाही टाकलं तरी चालतं. कोणाला आवडतं त्यांनी जास्त टाकावं, नाही तर कमी टाकावं, हे आपल्या मनावर. आम्हाला आवडतात. यशोदाला आवडत नाही शेंगदाण्याचं कूट. हे काय? शेंगदा नमक, उपासाचं मीठ. उपास का नमक.
थोडंसं टाकते. नमक कुठे खायचं, BP मुळे कमीच खायला सांगते डॉक्टर. आजच्या दिवस थोडंसं कमी खायचं. चालतंय ना तुला पण? तुला बटाटे आवडतात का रे? आवडतात थोडे. थोडे. असं मिक्स करून घ्यायचं का याला? हो, मिक्स करायचं म्हणजे फ्राय छान होतात. नाहीतर नुसता साबुदाणा फ्राय केला ना थोडे असे चिकट वाटतं. हे मिक्स करून केलं की मस्त होतं. कढई खूप छोटी आहे, मोठी कढई घ्यायला पाहिजे होती. मस्त थोडासा फ्राय करून घ्यायचा, भाजून घ्यायचा. मिक्स पण झालं पाहिजे, नमक टाकलेलं. थोडासा गरम झाला की झालं. आणि गरम गरमच खायला छान वाटतं. आणि त्याच्याबरोबर दही, ताजं दही मी सकाळीच लावलं संध्याकाळी खाण्यासाठी. खूप आंबट नको. मस्तपैकी फ्राय झाले. आता खायला घेऊया. बाहेर बसून खायचे का? चला चालेल, घ्या. साबुदाण्यासोबत दही. दह्याबरोबर साबुदाणा मस्त लागतो. या मित्रांनो, तुम्ही पण फराळ करायला आमच्यासोबत या. आजची आजची एकादशी, दोघाचे 2 ताट. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आजचा शाबूसुद्धा कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.